भाजपचे आमदार प्रसाद लाड आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नागपूरमध्ये जे काही घडलं त्यानंतर आता ज्या प्रतिक्रिया समोर येऊ लागलेल्या आहेत, फहीम खान नावाचा जो व्यक्ती आहे तो मास्टर माइंड असल्याचं बोललं जात आहे आणि पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करतात। या फहीम खानला ठेचून काढला पाहिजे ही माझी पहिली प्रतिक्रिया। ज्या पद्धतीमध्ये हा समाज दंगली घडवण्याचं काम करतोय आणि ज्याला आपण म्हणू की प्लॅनिंग करून केलेलं हे कृत्य होतं, अचानक दगडी आली नाही तर ती दगडी जमा केली गेली, याच्यावर पोलीस चौकशी करतायत। आज मी नागपूर आयुक्तांना स्वतः एक पत्र लिहिलं आणि ज्या 33 पोलिसांनी आणि 4 DCPनी यामध्ये त्यांच्याशी लढा दिला त्यांचं मी अभिनंदन केलं। त्यांच्या मागे समर्थनार्थ ताकदीने उभे राहण्याचं देखील मी पत्रामध्ये नमूद केलं आहे। ज्या पद्धतीमध्ये ह्यांनी हल्ला केला, विशिष्ट दुकानं टार्गेट केली, पोलिसांना टार्गेट केलं, फायर ब्रिगेड टार्गेट केली, पोलीस गाड्या टार्गेट केल्या, गाड्या टार्गेट केल्या, हे ठरवून केलेलं कृत्य आहे ज्याचा आम्ही निषेध करतो। आणि मुख्यमंत्र्यांनी सभागृहाबाहेर देखील सांगितलं आहे अशा प्रकारची वृत्ती महाराष्ट्रात आम्ही सहन करणार नाही आणि त्यांना ठेचून काढू। पण करोडोंचं नुकसान झालं आहे, सामाजिक सार्वजनिक संपत्ती असू द्या किंवा खाजगी संपत्ती असू द्या, ही भरून कसं निघणार? यांना अटक केली जाईल, यांच्या मागचा मास्टरमाइंड पकडला जाईल आणि निश्चितपणे सरकारी तिजोरीचं नुकसान, सरकारी वास्तूचं नुकसान यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल। नक्कीच, पण काही ठिकाणी तर अशी आहे जिथे महिला पोलिसांचा देखील जमावानं विनयभंग केला, पोलिसांवर कुऱ्हाडीनं हल्ले केले, दगडफेक केली। या समाजाला ना महिला माहिती, ना बालक माहिती, ना तरुण माहिती, यांना फक्त एकच माहिती आहे, आतंकवाद। त्यामुळे ह्यांच्या आतंकवादाला आतंकवादाने उत्तर द्यायला पाहिजे, तरच हे ठिकाणावर येतील, नाहीतर यांना ठेचून काढावं लागेल, ही माझी मागणी आहे। पण यालाच धरून आता संघाची जी भूमिका आहे ती सुद्धा समोर आलेली आहे आणि याकडे नेमकं तुम्ही कसं पाहता? कारण त्यांनी बजरंग दलचे कान टोचले, विश्व हिंदू परिषदेचे कान टोचले, औरंगजेबचा मुद्दा हाच संयुक्तिक नाही आहे असं सुद्धा ते सांगायला विसरले नाही। तुम्ही चुकीच्या पद्धतीने त्याला पुढे करताय। त्यांचं असं म्हणणं होतं की आजच्या घडीला हा महत्त्वाचा नाही, पण त्यांचं म्हणणं ते मोठे आहेत, त्यांनी त्यांच्या पद्धतीत सांगितलं, पण त्याचा दुसरा जर अर्थ काढला तर त्यांच्यासाठी तो महत्त्वाचा नाही आहे, तो आमच्यासाठी महत्त्वाचा, जे आम्ही करतो आहोत। हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही करू आणि आम्हाला असं वाटतं की ज्या छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचे हाल या औरंगजेबानी केले, या औरंग्यांनी केले, त्याची थडगं देखील, त्याची माती देखील या भूमीत नाही पाहिजे, ती भरून पाकिस्तान बॉर्डरवर नेऊन फेकली पाहिजे। त्यामुळे माझी स्पष्टपणे मागणी आहे की औरंगजेबाची कबर ही काढली पाहिजे। नक्कीच, पण महाविकास आघाडीची जी भूमिका आहे ते म्हणतात की जर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळायचा असेल तर मग औरंगजेबची कबर इथे असणं गरजेचं आहे, भविष्याला इतिहास कळणार कसा? संजय राऊत यांनी आज जे काही लिखाण केलं आहे सामनाच्या अग्रलेखातून, त्याबद्दल तुमची नेमकी भूमिका काय? कारण भाजपसाठी औरंगजेब हे छत्रपती शिवाजी महाराज झाले अशा पद्धतीची टीका केली त्यांनी। मला वाटतं की आता सामना आणि शिवसेना उभाटाचं नाव बदलण्याची गरज आली। शिवसेनेचं आता नाव आपण आलमगीर सेना उभाटा गट असं मला वाटतं नामांकरण करूया आणि सामनाचं आपण आलमगीर पत्र म्हणून करूया आणि संजय राऊताचा आता सुनता करण्याची वेळ आलेली आहे। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर मोठी टीका केलेली आहे प्रसाद लाड यांनी संजय राऊत यांच्यावरती। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।